बीडचे नूतन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडून नियोजित विमानतळाची पाहणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी याचा आढावा घेत जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या सूचना। साताऱ्यामध्ये हिवराच्या शेंगा खाल्ल्यानं 24 मेंढ्यांचा मृत्यू, मेंढपाळाचं लाखो रुपयांचं नुकसान, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल। महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं 1 ते 4 मे रोजी गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव कला शिबिर, मुंबईमध्ये विविध कलाकार कला सादर करणार। पैठणमधील चित्रकार सोमनाथ रामराव बोठे यांचा समृद्ध महाराष्ट्र या विषयावर चित्र काढण्यासाठी केलं आमंत्रित। सृष्टी कोळे हिचा यूपीएससीच्या परीक्षेमध्ये 831वा क्रमांक, ज्ञानसंपदा शाळेच्या वतीनं तिचा सत्कार, शाळेतील शिक्षकांनी सत्कार करत पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा। एल्फिस्टन पुलासंदर्भात तोडगा नाहीच, एमएमआरडीए सोबतच्या बैठकीतही स्थानिक आपल्या भूमिकेवर ठाम, सध्या एल्फिस्टन पूल वाहतुकीसाठी खुला। एसटी कंत्राटी बस घोटाळा, 1310 गाड्या घेण्याच्या घोटाळ्यातील सूत्रधाराचा शोध घेण्यात सरकार अपयशी, संशयितांकडे चौकशीची सूत्र। मुंबईत म्हाडाकडून निघणार जवळपास 5000 घरांची लॉटरी, म्हाडाचे सीईओ संजीव जयस्वाल यांची माहिती। पैठणमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यानं शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प, नागरिक त्रस्त। हिंगोलीच्या नरसी नामदेव येथे महाराष्ट्र गौरव रथ यात्रेला सुरुवात, बाबासाहेब पाटील, संजय बनसोडे आणि विक्रम काळे यांची गौरव रथाला उपस्थिती। पाण्यासाठी कोल्हापूरकर आक्रमक, पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यानं पाणी पुरवठा विस्कळीत, नियमित पाणी पुरवठ्याच्या मागणीसाठी नागरिक आक्रमक। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावांमध्ये पाणी टंचाई, नागरिक पाणी नसल्याने त्रस्त, पावसाच्या पाण्यावर नागरिक अवलंबून, गावातील अनेक विहिरींची पाणी पातळी देखील घटली। मांडूपमध्ये जलवाहिनी जोडणीचे काम सुरू, नाहूर भांडूप कांजूरमार्ग विक्रोळी परिसरातील पाणी पुरवठा राहणार बंद। बुलढाणा शहर भीषण पाणी समस्येच्या उंबरठ्यावर, धरणामध्ये सध्या 20% जलसाठा शिल्लक, महिन्यातून 3 वेळाच येतंय शहरातील नळांना पाणी। रत्नागिरीमध्ये 600 कोटींच्या जलजीवन मधील भ्रष्टाचार प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये याचिका, तर लाचलुचपत विभागासह रत्नागिरी पोलिसांना देखील पाठवण्यात आली नोटीस। गडचिरोलीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, अचानक बदलत्या वातावरणामुळे नागरिकांची तारांबळ, नागरिकांना दिलासा। वर्ध्यामध्ये महिलांसह नागरिकांची जीवन प्राधिकरण कार्यालयामध्ये मनसेच्या नेतृत्वात धडक, नागरिकांना नळाचं पाणी मिळत नसल्यानं मनसे आक्रमक, पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा मनसेचा इशारा। मुंबईकरांच्या पाणी चिंतेमध्ये वाढ, मुंबईकरांना करावा लागू शकतो पाणी टंचाईचा सामना, धरणांमध्ये केवळ 25% पाणीसाठा, तर पाण्याचं योग्य नियोजन करण्याचं प्रशासनाचं आवाहन। पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 मे रोजी मुंबईच्या दौऱ्यावर, पंतप्रधानांच्या हस्ते वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं उद्घाटन। 2028 मध्ये मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, आयमेक समिटमध्ये फडणवीसांची घोषणा। भास्कर जाधव यांच्या प्रयत्नानं गुहागर आगारासाठी 5 नवीन बसेस उपलब्ध, भास्कर जाधवांनी स्वतः स्टेअरिंग हाती घेत ट्रायल घेतली। भाजप राष्ट्रीय अध्यक्ष निवडणुकीला तुर्तास स्थगिती, जेपी नड्डांकडे काही काळ राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा, लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। तहव्वूर राणाला 12 दिवसांची एनआयए कोठडी, तहव्वूर राणाचा कोठडीतला मुक्काम वाढला, दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टानं कोठडी वाढवली। मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर 30 एप्रिल रोजी होणार निवृत्त, मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांच्याकडे पदाची धुरा, दिल्ली जाण्याची शक्यता। आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक, महाराष्ट्रातील पाकिस्तानींच्या मुद्द्यावर चर्चेची शक्यता, तर राज्यातील पाणी प्रश्नावर देखील विचारमंथन होण्याचा अंदाज। नाशिकमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची आज सद्भावना रॅली, नफरत छोडो भारत जोडो हा संदेश देत काँग्रेसच्या वतीनं काढली जाणार रॅली, तर नाशिकच्या हुतात्मा स्मारकापासून रॅलीला सुरुवात होणार। रॅलीला हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते राहणार उपस्थित। पाकिस्तानकडून पुन्हा सीमेवर गोळीबार, कुपवाडा बारामुल्ला सीमेवर पाकिस्तानकडून रात्री गोळीबार, अखनूर सेक्टरमध्ये लहान शस्त्रांनी सीमेपलीकडून गोळीबार,
पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताचं देखील जशास तसं उत्तर. पहलगामच्या हल्ल्यानंतर मुस्लिम दुकानदारांवर बहिष्कार टाकल्याचा आरोप. समाजवादी पार्टी आज आझाद मैदानामध्ये याच प्रश्नाला अनुसरून करणार आंदोलन. विधानसभेत ओमर अब्दुल्ला गहिवरले सभागृह स्तब्ध. पर्यटकांना वाचवू न शकल्याची बोलून दाखवली खंत. 26 मरीन राफेलच्या खरेदीसाठी भारत आणि फ्रान्सची करारावर स्वाक्षरी. पाकिस्तान सोबतच्या तणावाचं वातावरण असताना कराराला विशेष महत्व. भारताची हवाई ताकद वाढणार. वसईतील एमडी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त. 8 कोटींचे अंमली पदार्थ जप्त. पोलिसांनी दोघांना केली अटक. ईडी कार्यालयातील आगीमध्ये सर्व कागदपत्र जळून खाक. गुन्ह्यांशी संबंधित कागदपत्र डिजिटल स्वरूपामध्ये सुरक्षित. तपास आणि खटल्यांवर कोणताही परिणाम नाही. ईडीकडून निवेदनाच्या द्वारे स्पष्टीकरण. वांद्रे येथील क्रोमा शोरूममध्ये भीषण आग. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न. मुंबईतील भायखळा परिसरामध्ये बेकरीला आग. 4 जण जखमी. रुग्णालयामध्ये उपचार सुरू. तर आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये अग्निशमन दलाला मोठं यश. पाकिस्तानच्या वझिरिस्तानमध्ये भीषण स्फोट. स्फोटामध्ये 7 जणांचा मृत्यू. 16 जण जखमी. शांतता समितीच्या कार्यालयाच्या बाहेरच भीषण स्फोट. नाशिकच्या कावठण परिसरामध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग. घर जळून खाक. वस्तूंचं मोठं नुकसान. यवतमाळमध्ये पर्यटकांची गाडीला भीषण आग. तर गाडी पूर्णपणे जळून खाक. कोणतीही जीवितहानी नाही. बीडच्या गेवराईमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं पाकिस्तानचा जाहीर निषेध. यावेळेस पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा जाळत व्यक्त केला निषेध. भिवंडीमध्ये पहलगामच्या हल्ल्याविरोधात शिवसेनेच्या वतीनं आंदोलन. हल्ल्याचा निषेध व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण. यावेळेस शिवसेनेचे कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित. अकोल्यामध्ये आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको. तर शेतकऱ्यांच्या विविध न्याय मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करणार. मोर्चाच्या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त. अमरावतीमधील शुक्लेश्वर परिसरामध्ये कांदा काढणीला सुरुवात. कांद्याला 8 ते 9 रुपये प्रति किलोचा मिळतोय दर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.